हरितग्राम या नयनरम्य गावात हिरवीगार जंगले आणि डोलणाऱ्या टेकड्यांमध्ये वसलेले एक भयंकर युद्ध सुरू झाले. दुष्ट राक्षसी साम्राज्याने आपले गडद वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात शांततापूर्ण गावावर अचानक हल्ला केला. पण हरितग्रामचे शूर योद्धे, प्राचीन तलवारी आणि भविष्यवादी यंत्रमानवांनी सशस्त्र मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाले. निर्भय योद्धा अर्जुनच्या नेतृत्वाखाली गावकरी युद्धात उतरले. त्यांच्या तलवारी सूर्यप्रकाशात चमकत होत्या, राक्षसी टोळीला प्राणघातक अचूकतेने कापत होत्या. दरम्यान गावातील कल्पक शोधक डॉक्टर मेहता यांनी डिझाईन केलेले त्यांच्या रोबोट्सने लेझर फायर आणि क्षेपणास्त्रांचा बंदोबस्त सोडला आणि शत्रूंचा नाश केला. जसजशी लढाई वाढत गेली तसतसे गावकऱ्यांनी मैदान मिळवण्यास सुरुवात केली. अर्जुन आणि त्याच्या योद्ध्यांच्या टीमने त्यांच्या रोबोट्सच्या मदतीने राक्षसांना इंच मागे ढकलले. हरितग्रामच्या एकता आणि दृढनिश्चयाच्या सामर्थ्याशी शत्रूची काळी जादू जुळली नाही. जेव्हा विजय त्यांच्या हातात दिसत होता, तेव्हा राक्षसी सम्राट स्वतः युद्धभूमीवर प्रकट झाला. त्याने पृथ्वीला हादरवून सोडणारी गडद शक्ती चालविली. पण अर्जुन निसंशयपणे तेजस्वी तलवारीने सम्राटाचा सामना केला. अंतिम द्वंद्वयुद्ध तीव्र होते. दोन्ही बाजूंनी हाणामारी केली आणि एकही इंच दिला नाही. पण शेवटी अर्जुनचे धैर्य आणि हरितग्रामच्या सामूहिक भावनेचा विजय झाला. राक्षसी सम्राट पडला, पराभूत झाला आणि त्याचे अर्धखंड साम्राज्य कोसळले. हरितग्रामने त्यांच्या कष्टाने मिळवलेला विजय, त्यांचे गाव आणि शेत पुन्हा एकदा सुरक्षित साजरी केली.